कसं न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। नोकरीच्या आमिषाने 90 जणांची फसवणूक, आरोपी श्रीवर्धनमधून अटकेत। धुळे जिल्ह्यातील आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने नोकरी लावण्याचे आमिष दाखवत तब्बल 90 जणांची 1,40,00,000 रुपयांची फसवणूक करणाऱ्या फरार आरोपीला अखेर नाशिक गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील समुद्रकिनारी असणाऱ्या एका रिसॉर्टमधून अटक केली आहे। वैभव विजयपोळ असं या अटकेत असणाऱ्या आरोपीचं नाव आहे। सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने नाशिक गुन्हे शाखेचे अधिकारी त्याचा शोध घेत होते। फिर्यादी कुणाल भदाने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार साक्री तालुक्यातील जवळच्या ओळखीतील सुमारे 90 जणांना पोळ याने आरोग्य खात्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले, मात्र कोणालाही नोकरी दिली गेली नाही, पैसेही परत मिळाले नाहीत आणि या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोळ फरार झाला होता। गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना पोळ याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड आणि कल्पेश जाधव यांच्या पथकासोबत रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन गाठले आणि तेथे विविध हॉटेल्स, लॉज, होमस्टे, रिसॉर्ट्समध्ये शोध मोहीम राबवण्यात आली। अखेर पोळ हा एका रिसॉर्टमध्ये मौज मजा करत असताना पोलिसांच्या जाळ्यात अडकला आणि त्याला ताब्यात घेऊन नाशिकला आणण्यात आले। या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणावर फसवणूक झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळालेला असून पोलीस अधिक तपास करत आहेत। अधिकृत माहितीनुसार ही माहिती मिळते आहे की कविता भदाने यांच्यासारखे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टीम कार्यरत असून लवकरच त्यांना देखील अटक होण्याची शक्यता आहे। एक पोस्टाची ऑर्डर देण्यात आली, ती ही फेक होती। ती जेव्हा जॉईनिंगला गेली तेव्हा पूर्ण त्या जॉईनिंग वाल्यांनी सांगितलं कोणी पाठवलं म्हणे। इथं नीति आयोग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं दिसतंय यावरती, पोस्टाचं आहे। तुम्ही परत पैशाची मागणी केली का त्यांच्याकडे? मागितले, मी म्हटलं कोणाचंच काम करू नको, पैसे रिटर्न दे। ती सांगते की वरून पैसे येतील, आम्ही पण वरी ट्रान्झॅक्शन केलेलं आहे, ते आल्यानंतर आम्ही तुम्हाला पैसे देऊ असं सांगते। या अगोदर त्यांनी काही कोणाला नोकरीला लावलंय का तिकडे जळगाव धुळ्यामध्ये? धुळे जिल्ह्यात लावलेलं आहे। ठीक आहे, ट्रान्झॅक्शनचे हे सर्व ऑनलाईन माध्यमातून मी पेमेंट केलेलं आहे। काही फोन पे केलं आहे ट्रान्झॅक्शन। यावर तुम्ही काही पोलीस स्टेशनला तुमच्या स्थानिक काही संपर्क साधला का? नाही, अजून काही कंप्लेंट केली नाही। आम्हाला फक्त आश्वासन देण्यात येते आहे की होऊन जाईल किंवा पैसे परत मिळतील एवढंच सांगण्यात येत आहे, म्हणून आम्ही थांबलो होतो आतापर्यंत। यापुढची आपली भूमिका काय असणार? जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्ही पोलीस स्टेशन कारवाई करणार। मृणाल संतोष शार्दूल, राहणार कुसुंबा, धुळे जिल्हा। कविता भदाने ध्रुवनगर इथे राहणार, सद्गुरू पार्क बिल्डिंगमध्ये। त्यांना नोकरीसाठी पैसे दिलेले, ती बाई आता कॉलही उचलत नाही। तिचा नवरा प्रशांत भदाने निमोन चांदवड तालुक्यात इथं प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे। त्याने आणि कविता भदाने दोघांनी नंबर ब्लॉक करून ठेवलेले, कॉल उचलत नाही, मेसेजलाही रिप्लाय देत नाही, आणि पैसेही परत करायचं नाव घेत नाही आणि कामाची ऑर्डरही देत नाही। ते आरोग्य विभागात नोकरी लावून देणार म्हणून त्यांनी पैसे घेतले आमच्याकडून। मी टोटल 3 जणांचे मिळून मी टोटल 2,90,000 रुपये दिलेले आहेत। मी कॉल करतोय, कॉलही उचलत नाही आणि आता 2-4 दिवसाआधी नंबरही ब्लॉक करून ठेवलाय त्यांनी। मी सागर महादेव आयरे, राहणार तिसगाव, तालुका देवळा, जिल्हा नाशिक। मी कविता भदाने यांना सरकारी नोकरीसाठी 80,000 रुपये दिले होते।
त्यांना कॉल करतो, ते कॉलही उचलत नाही. ब्लॉक लिस्टमध्ये नंबर ब्लॉक लिस्टमध्ये टाकला आहे आणि पैसेही वापस करत नाही. अशा प्रकारे यांनी आमची फसवणूक केली आहे. रोजी शिंगवे. माझं नाव हरीश सुभाष देसले, राहणार साक्री, धुळे जिल्हा. मी काही कारणास्तव नाशिकला आल्यास त्या कारणास्तव मला इथं साक्रीमध्ये नाशिकमध्ये आल्यानंतर थोडंसं माहिती मिळाली होती की बाबा असं असं कामं होत आहेत, कॉन्ट्रॅक्टच्या जागा आहेत, याच्यासाठी मी आलो होतो. तर माझं 2022 पासून हे प्रकरण चालू होतं. तर माझी अक्षरशः फसवणूक झालेली इथं नाशिक जिल्ह्यात. तर कविता भदाने म्हणून एक मॅडम आहे, तिने माझी फसवणूक केलेली आहे. माझ्याकडे कॅन्डिडेट द्या, मी तुम्हाला नोकरी लावून देते, थोडे पैशांची पण मागणी केली. किती पैशांची मागणी केली तुमच्या? पुन्हा 1.5 लाख, 2 लाख, आरोग्य सेवक, सुरक्षा रक्षक, डाटा ऑपरेटर असे पद भरून देते, हे असं सांगण्यात आलं होतं मला. एकूण किती पैसे घेतले? माझे 22 कॅन्डिडेट होते. 22 कॅन्डिडेटांकडनं टोटल माझे 35 लाख रुपये दिलेले आहेत. काही GR वगैरे काढण्यात आला होता का? GR होता, एक आला होता माझ्याकडे फेक, तो पण GR फेक निघाला आहे. कुणी पाठवला होता तुम्हाला GR? कविता बदानेने. आता हे याच्या आदेशमध्ये तुमच्याकडे काय चेक वगैरे काय दिले? एव्हिडन्स म्हणून मला प्रूफ म्हणून एक चेक पाठवला आहे. कुणी पाठवला हा चेक तुम्हाला? कविता बदानेने दिला आहे. आणि आता टोटल किती कॅन्डिडेट तुमचे? माझे 22 कॅन्डिडेट आहेत. 22 आणि हो. आपल्या त्याच्यात नंदुरबार जिल्ह्याचा एक, धुळे जिल्ह्यातले बाकीचे आहेत, जळगाव जिल्ह्यातला एक आहे, आणि एक माझा स्वतः चालक आहे. मी स्वतः या कॅन्डिडेट म्हणून आहे. तुम्हाला फोन आला होता कोणाच्या? त्यांचे 6 कॅन्डिडेट होते. हो, 6 कॅन्डिडेटांचा एक त्यांनी पण माझ्याकडे आणून दिले होते. तर त्यांनीच फोन केला होता आता म्हणजे सगळं टोटल तुमच्याकडे हे सगळं त्यांच्या आणि तुमचे धरून 18 कॅन्डिडेट? 22 कॅन्डिडेट. हो हो, 22 कॅन्डिडेट. आणि हे कधी झालेली घटना ही 2022 पासून चालू आहे. 2022? हो, आम्हाला तद्दन फसवण्यात आलेलं आहे की आमचं काम करून देऊ, हे करून देऊ. वारंवार फोन उचलणं नाही, नंतर आमच्याशी एकदम उगच ऑफिसला येणं, ऑफिसला कुलूप राहतं तिचा. 22 कॅन्डिडेट कडून किती पैसे घेण्यात आले टोटल? सर्व कॅन्डिडेटांकडनं टोटल 35 लाख रुपये घेतलेले आहेत माझ्याकडनं. आणि पेमेंट कसं केलंय? बाकी ऑनलाईन केलंय, बाकी कॅश केलेलं आहे. किती ऑनलाईन पेमेंट? ऑनलाईन केलेलं आहे 16 लाख रुपये, बाकीचं कॅश केलेलं आहे. ह्या कविता बदानेशी आपला संपर्क कसा झाला? कविता बदानेचा संपर्क असा आहे की ती साक्री तालुक्यात आली होती की बाबा अशा जागा आहेत. पहिले कामं तिने डाटा ऑपरेटरचे करून दिले होते, सुरक्षा रक्षकचे काही कॅन्डिडेट पण लावून दिले होते. त्यानंतर बाबा अजून या जागा निघाल्या आहेत, तुम्हाला कॅन्डिडेट आणून द्या, की मी तुम्हाला याच्या थ्रू तुम्हाला पण मी नोकरी लावून देते, असं सांगण्यात आलं होतं. नाशिकला कुठल्या ठिकाणी गेले होते तुम्ही ऑफिसला त्यांच्या? पंचवटी हॉटेलच्या बाजूला तिचं ऑफिस होतं, धनकर लाईन, तुळजाभवानी मंदिराजवळ. आता तिथे त्यांचं ऑफिस आहे का? नाही, आता शिफ्टिंग केलं तिने. अच्छा, मग आता ते राहायला कुठे माहिती तुम्हाला? हो, कुठं? ध्रुवनगर मोतीवाला कॉलेज, ध्रुवनगर मोतीवाला, गंगापूर रोडला. मी त्यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर घटना घडल्यानंतर? मी वारंवार फोन लावतो पण फोन उचलत नाही. किती दिवसापासून फोन उचलत नाही? 10-15 दिवसापासून. रोजी शिंगवे, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. संबंधित प्रशासन, पोलीस ठाणे आणि ग्रामपंचायत अधिकारी शिंगवे, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. विषय पुरातन संजीवन समाधी मंदिराची विटंबना. दोषींवर कडक कारवाई करावी. आदरणीय महोदय, शिंगवे गावातील शंकरपुरी महाराजांचे पुरातन संजीवन मंदिर, समाधी मंदिर हे आमच्या गावासाठी आणि समाजासाठी श्रद्धास्थान आहे. आणि या पवित्र स्थळाचे आज दिनांक अभिराज नावाच्या इसमाने
अक्षम्य विटंबना केलेली आहे. सदर व्यक्तीने चप्पल घालून मंदिरात चढून समाधीस्थळी अपवित्र वर्तन केलं आहे. मंदिरावर आपल्या घरातील अवजड वस्तू, घाण आणि कचरा फेकून तेथे असभ्य वर्तन केले. उपस्थित समाज बांधवांनी जाब विचारल्यावर उद्धट वर्तन करत अरे रवीचे म्हण समाजाचा आणि पवित्र समाधीस्थळाचा अपमान केला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. आमच्या श्रद्धेचा घोर अपमान झालेला आहे. आम्ही खाली सही करणारे सर्व समाज बांधव या प्रकाराचा तीव्र निषेध करत असून प्रशासनाने सदर व्यक्तीवर तात्काळ आणि कठोर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा संपूर्ण समाज पातळीवर आंदोलन करण्याचा इशारा देत आहोत. मागील काही वर्षापूर्वी याच गावात पुरातन समाधी उद्ध्वस्त केल्या आहेत. आपण याकडे गांभीर्यानं लक्ष द्या, अन्यथा आम्हाला कायदेशीर पावले उचलावी लागतील. असे लोकशाही मार्गाने आंदोलन मोर्चे वगैरे करावे लागतील, असा गंभीर इशारा BBS न्यूज संचालक भरत गोसावी यांच्याशी बोलताना सांगितला आहे. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. सातपूर गुरुपौर्णिमेनिमित्त सच्चिदानंद सद्गुरू भगवान माऊली यांना अभिवादन. हृदयेश्वर महादेव मंदिरात भव्य कीर्तन महोत्सव संपन्न. गुरुपौर्णिमा म्हणजे आध्यात्मिक गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस. या पावन दिनानिमित्त सातपूर परिसरातील हृदयेश्वर महादेव मंदिर मित्रमंडळ आणि माजी नगरसेविका हेमलताताई कांडेकर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 10 जुलै रोजी वैकुंठवासी परमपूज्य सच्चिदानंद सद्गुरू भगवान माऊली यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भव्य कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते हरिभक्तपरायण अक्षदाताई कुमावत यांचे प्रेरणादायी आणि भक्तिभावाने ओतप्रोत भरलेले प्रवचन. त्यांनी गुरुतत्वाचे महत्त्व, आत्मिक शुद्धी आणि भक्तिमार्गाचे सारगर्भ विवेचन करत उपस्थित भाविकांना आध्यात्मिक ऊर्जेनं भारावून टाकलं. आणि त्यानंतर हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराज घुगे यांच्या कीर्तनाने संपूर्ण वातावरण हरिभक्तिमय झालं. या कार्यक्रमात हजारो भाविकांनी सहभागी होत आपल्या श्रद्धेची अभिव्यक्ती केली. कीर्तनानंतर सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं. मंदिर परिसर भक्ती आणि उत्साहाने भरून गेला होता. या कार्यक्रमाला माजी नगरसेविका हेमलता कांडेकर, दिनकर कांडेकर, शोभाताई रानडे, करण गायकर, छावा क्रांतिवीर सेना अध्यक्ष प्रेम पाटील, पंढरीनाथ काकड, सागर जारे, सदाशिव साळुंखे, रत्नमाला जगताप, कल्पना मंडलिक, आशा बोराडे, तेजस्विनी जगताप, रंजना काकड, सरिता महाजन, स्नेहल गाडे यांच्यासह हृदयेश्वर महादेव मंदिर महिला मंडळ, हरिभक्तपरायण वैष्णवी सोनवणे, हरिभक्तपरायण तेजस्विनी जगताप, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हेमलताताई कांडेकर आणि दिनकर कांडेकर यांच्या पुढाकारातून वर्षभर अनेक आध्यात्मिक उपक्रम या मंदिरात राबवले जातात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आयोजित करण्यात आलेला हा कीर्तन महोत्सव हा त्याच परंपरेतील एक भक्तिपर्व ठरला आणि या उपक्रमाने समाजात आध्यात्मिक संस्कार रुजवण्याचे कार्य साधले गेले असून परिसरातील भाविकांनी याचा भरभरून लाभ घेतला आहे. एकं नित्यं विमलं जलं सर्वाधि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. दयांचे किलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरुची ते नमस्कारोनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा परमसुखदं ज्ञानमृतं एकं नित्यं विमलं जलं सर्वाधि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. दयांचे किलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण, तेची वंदू. सर्वप्रथम सर्व नागरिकांना सभा क्रमांक 9 मधील आपल्या गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आज श्रमिक नगर येथील हृदयेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी वैकुंठवासी सच्चिदानंद भगवान बाबा यांच्या स्मरणार्थ, कारण ते आमच्या सगळ्यांचं दैवत होते, आमचे गुरु, त्या गुरुबद्दल श्रद्धा अर्पण करण्यासाठी, त्यांचं स्मरण करण्यासाठी, ते जरी आज शरीररूपी आमच्यात नसतील परंतु त्यांचे विचार, त्यांची शिकवण
त्यांची विचारधारा ही आजही आमच्या सगळ्यांमध्ये तितक्याच प्रभावपणे आमच्या जीवनावर परिणामकारक असल्यामुळे आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम, या ठिकाणच्या आमच्या मोठ्या भगिनी माजी नगरसेविका हेमलताताई कांडेकर, तसंच हे हृदयेश्वर महादेव मंदिराचं जे विश्वस्त मंडळ आहे यांच्या संयुक्त विद्यमानाने आज तो कार्यक्रम या ठिकाणी होत आहे। आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्व येणाऱ्या भाविक भक्तांना सुद्धा महाप्रसादाचा कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं। भगवान बाबांची देण आहे की प्रत्येक माणसाने माणसावर प्रेम केलं पाहिजे, माणसाने माणुसकीमध्ये आपुलकी दाखवली पाहिजे, दगडातला देव शोधण्यापेक्षा माणसातला देव शोधा हे सांगणारे भगवान माऊली आमच्यासाठी श्रद्धेय होते आणि ते चिरंतर आमच्यात राहावे म्हणून हा सगळा उपक्रम दर एकादशीला या ठिकाणी त्यांच्या महिन्याच्या एकादशीला त्यांच्या स्मरणार्थ 12 महिने कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। म्हणून सर्व गुरु हा कधीही विचारांना आत्मसात करायचा असतो। गुरु आपल्या अवतीभोवती विचारांना आपल्यावर प्रेरणा देत असतात। म्हणून त्या गुरुबद्दल हा छोटासा उपक्रम राबवून आम्ही या ठिकाणी आज गुरुपौर्णिमा साजरी केलेली आहे। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या ह्या पावन पर्वतावर वैकुंठवासी सद्गुरुदेव श्री भगवान माऊली यांच्या कृपा आशीर्वादाने हा कार्यक्रम गुरुपूजेचा या महादेव मंदिर परिसरात सर्व भक्त परिवारांनी आयोजित केलेला आहे। भगवान माऊली आज जरी आपल्यात नाही आहे पण त्यांच्या विचारांनी जे प्रेरित होऊन त्यांनी जे विचार दिलेले सर्वांना त्या विचारांची एक ठेव आहे आमच्याकडं का बाबांनी जे विचार दाखवले त्या विचारांनी सर्वांनी चाललं पाहिजे आणि बाबांच्या विचारावरच आज सर्व भक्तगण या ठिकाणी येत आहेत आणि हा उत्सव साजरा करत आहेत। प्रत्येक महिन्याच्या एकादशीला भगवान माऊलींचा हा महिन्याचा कार्यक्रम असतो। त्या दिवशी मी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला असतो। भगवान माऊलींच्या रूपाने जे आशीर्वाद मिळाले सर्व भक्तांना ते खरंच पुण्यात्मे म्हणावे। भगवान माऊली जरी आज नाही आहे पण त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन आज सर्व जे भक्तगण आहेत जे मार्गक्रमण करतायत म्हणून गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हा कार्यक्रमाचं या ठिकाणी आम्ही आयोजन केलेलं आहे। नमस्कार। आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आणि भगवान माऊली यांच्या आशीर्वादाने कांडेकरताई आणि कांडेकर दादांनी आयोजक केले आजचं कीर्तनाचा कार्यक्रम आयोजन केलं। भगवान माऊलींच्या आशीर्वादाने आज ते कीर्तन होते। कीर्तनकार घुगे महाराज यांच्या आज ते मार्गदर्शन करणार कीर्तनामध्ये आणि सगळ्या परिसरातल्या नागरिकांनी त्याचा लाभ घेऊ राहिले। धन्यवाद। दशनाम गोसावी समाज जिल्हा नाशिक महाराष्ट्र राज्य गोसावी सेना समाधी बचाव कृती समिती नाशिक जिल्हा जाहीर निषेधपत्र। दशनाम गोसावी समाजाचे आराध्य दैवत तपोनिधी श्री शंकरपुरी महाराज यांचे पुरातन संजीवनी समाधी मंदिर शिंगवे तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे मागील काही दिवसांपूर्वी संपूर्ण समाजात जमीनदोस्त करून त्यावर शेती सुरू केली। आज दिनांक रोजी एक अक्षम्य आणि धार्मिकदृष्ट्या अत्यंत दुःखदायक प्रकार घडलेला आहे। अविनाश त्र्यंबक डेरले बागायतदार शिंगवे तालुका निफाड यांनी मंदिराच्या पवित्र परिसरात चप्पल घालून मंदिरावर चढणे, समाधीवर घाण आणि कचरा टाकणे तसेच शेतीच्या पाईपसारख्या अवजड वस्तू ठेवून मंदिर परिसराची अपवित्रता केलेली आहे। हा प्रकार जाणीवपूर्वक समाजाच्या धार्मिक आणि भावना दुखावण्याचा उद्देशाने केला गेला असल्याचं स्पष्ट दिसत आहे आणि या कृतीद्वारे केवळ समाधीची विटंबना झाली नाही तर संपूर्ण दशनाम गोसावी समाजाच्या श्रद्धेला धक्का बसला आहे। त्यामुळे आम्ही खालील मागण्या करत आहोत। मागण्या: संबंधित व्यक्ती श्री अविनाश त्र्यंबक डेरले आणि त्यांचे सहकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। हा प्रकार दंगलजन्य, धार्मिक भावना दुखावणारा आणि गुन्हेगारी स्वरूपाचा असल्याने पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करावा। समाधी मंदिराच्या संरक्षणासाठी कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था आणि CCTV लावण्यात यावा। अशी कृती पुन्हा घडू नये यासाठी शासनाने मंदिर आणि समाधी परिसर पवित्र स्थळ म्हणून जाहीर करावे। गोसावी सेना
समाधी बचाव कृती समिती, महाराष्ट्र राज्य संपूर्ण दशनाम गोसावी समाज यांच्या वतीनं आम्ही या अपवित्र, अश्रद्धा आणि घृणास्पद कृत्याचा तीव्र शब्दात निषेध करतो. शासनाकडे योग्य कार्यवाहीची अपेक्षा ठेवतो. आपण जर या प्रकाराला मूकसंमती दिली तर उद्या अनेक समाध्या, मंदिरे आणि पवित्र स्थळे धोक्यात येतील. श्री कैलास गंगागीर गोसावी, अध्यक्ष गोसावी सेना, महाराष्ट्र राज्य. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? रोजंदारी कर्मचाऱ्यांचे कुटुंबियांसह आंदोलन तीव्र. शासनाच्या दुर्लक्षावर संतापाचा उद्रेक. गोल्फ क्लब मैदान, नाशिक येथे दिनांक 9 जुलैपासून वर्ग 3 आणि वर्ग 4 रोजंदारी कर्मचाऱ्यांचे आपल्या कुटुंबियांसह तीव्र आंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलन बाह्य स्रोतांद्वारे भरतीबाबतच्या शासन आदेशाविरोधात असून रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. या आंदोलनासाठी पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागण्यात आलेली आहे, मात्र केवळ 25 आंदोलकांना आंदोलनाची परवानगी दिली गेली. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी मैदानावर ठिय्या देत आपली भूमिका ठामपणे मांडलेली आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकारी यांची भेट मागितली होती, मात्र ती नाकारण्यात आली. दरम्यान आयुक्त लीना बनसोड यांच्याशी चर्चेसाठी आंदोलक आयुक्तालयात पोहोचले होते, परंतु गेले 2 दिवस झाले तरी ना आयुक्त ना इतर कोणतेही अधिकारी आंदोलकांशी संवाद साधण्यासाठी आलेले नाहीत. उलट आयुक्त लीना बनसोड रात्रीच्या वेळी पोलीस बंदोबस्तात कार्यालयातून निघून गेल्याने आंदोलकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांनी उपाशीपोटी ठिय्या मांडल्याने अनेक जणांना भोवळ येणे, मानसिक तणाव जाणवणे, तब्येत बिघडणे अशी लक्षणे दिसून आली आहेत. या आंदोलनाकडे शासन आणि आदिवासी विकास विभागाने पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. आंदोलकांनी स्पष्ट इशारा दिला आहे, रोजंदारी कर्मचाऱ्यांचा बळी गेला तर त्याची संपूर्ण जबाबदारी शासन आणि आदिवासी विकास आयुक्तालयावर राहील. त्यांनी बाह्य स्रोतांद्वारे होणारी भरती तात्काळ रद्द करण्याची मागणी करत सर्व रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याची मागणी केलेली आहे. या मागणीसाठी संघटनेचे अध्यक्ष ललित चौधरी पिठेसर, सुनील मोरे, प्रदीप देशमुख, स्वप्नील भांगरे, वडिबा मोठे, रविराज पोपेरे, शिवराम तांबेकर, धनश्री घाणे, रेश्मा भांगरे आदी आंदोलक पुढाकार घेत आहेत. आणि या आंदोलनाला अकोले तालुक्यातून समाजसेवक अनंत महादू घाणे, कृषी उबा संचा, तुकाराम घाडे, भरत घाणे, बाजीराव सतपूर, सुनील पवार, राजू भारमल, संकेत समिरे, एकनाथ सारुकते, उत्तम इदे तसेच आदिवासी संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. आंदोलनामुळे आदिवासी भागातील शासकीय आश्रमशाळांमध्ये कामकाज ठप्प झालेले असून विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे. अनेक कर्मचारी कामावर हजर नसल्याने शाळांमधील दिनक्रम कोलमडलेला आहे आणि या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेऊन शासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा उद्भवणाऱ्या परिणामांची जबाबदारी शासनावर राहील असा पुनरुच्चार आंदोलक आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या संघटनांनी केला आहे.
नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. नमस्कार प्रिय नाशिककर, मी जलद शर्मा, जिल्हाधिकारी नाशिक. सर्वांना माहीत आहे की 2047 मध्ये भारत 100 वर्ष पूर्ण करणार आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने एक विजन डॉक्युमेंट 2047 तयार करण्याची एक पहल केलेली आहे. ह्यामध्ये दीर्घकालीन, मध्यकालीन आणि अल्पकालीन विजन डॉक्युमेंट तयार होत आहे. त्या अनुषंगाने सर्व नागरिकांना माझी विनंती राहील की ह्या व्हिडिओचे खाली दिलेले लिंकवर आणि त्याच्यासोबत व्हिडिओच्या अंती दिलेले QR कोडवर आपण सर्वजण 17 जुलै 2025 पर्यंत लॉग इन करू शकतात आणि आपले मत नोंदवू शकतात. तुमच्या दिलेला मत या सर्वेक्षणामध्ये खूप मदतगार साबित होईल आणि आम्हाला चांगली पॉलिसीज आणि विजन डॉक्युमेंट करण्यामध्ये मदतगार होईल. धन्यवाद. नमस्कार प्रिय नाशिककर, मी जलद शर्मा, जिल्हाधिकारी नाशिक. खुश खबर. छत्रपती शिवाजी महाराजांशी निगडीत 12 गडकिल्ल्यांना युनेस्को जागतिक वारसा मानांकन मिळाले. हे किल्ले आता मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया या नावाने जागतिक वारसा समाविष्ट करण्यात आले. किल्ल्यांची यादी रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी, जिंजी किल्ला, तमिळनाडू. महत्त्व: भौगोलिक विविधता, सह्याद्री, कोकण, दख्खन पठार, पूर्वघाट यासारख्या भागातून मराठा युद्धप्रणालीची जटिल रचना दर्शन देते. इतिहासाचा साक्षीदार: 17व्या ते 19व्या शतकातील मराठा सैनिकी आणि किल्ले संरचनेचा उत्कृष्ट पुरावा. आंतरराष्ट्रीय मान्यता, आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू. निकष पूर्ण करून आता हा मान जागतिक पातळीवर. जय भवानी, जय शिवराय. We congratulate the India on behalf of the entire committee for the inscription of this property on the World Heritage List. India, you have the floor for a brief 2-minute statement. Thank you. Thank you, Mr. Chair. India thanks the World Heritage Committee and the advisory bodies on the inscription of the Maratha military landscapes of India on the World Heritage List under Agenda Item 8B.16. This is a historic day, not only for India, but especially for the Marathi people all over the world. The rich cultural heritage of the Marathas has been honored by the recognition of its outstanding universal value by the international community. I end with a Marathi phrase, Jai Bhavani, Jai Shivaji. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. युनेस्कोच्या वारसास्थळ यादीमध्ये महाराष्ट्रातील गडकिल्ले यांचा समावेश झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून नाशिक शहरातील विविध भागात ढोल ताशांच्या गजरात जल्लोष. नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील साल्हेर किल्ल्यातील महाराष्ट्रातील 11, छत्रपती शिवाजी महाराजांचे 11 किल्ले आणि तामिळनाडूमधील 1 अशा 12 किल्ल्यांचा मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया या नावाने जागतिक पातळीवर युनेस्को या वारसास्थळी यादीमध्ये समावेश झाल्याने शिवप्रेमीमध्ये उत्साह आणि आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे. या निमित्ताने नाशिक शहराच्या विविध भागातील भारतीय जनता पक्षाच्या मंडळात आनंद आणि उत्सव साजरा होतो आहे. यातील प्रमुख
कार्यक्रम नाशिकच्या पंचवटी परिसरातील मालेगाव स्टँड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ झाला। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजा करून ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत भारतीय जनता पक्षाने महिला पुरुष कार्यकर्ते आणि अन्य शिवप्रेमी नागरिकांनी जल्लोष साजरा केला। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि जागतिक पटलावर यावा यासाठी महाराजांच्या गडकिल्ल्यांचे युनेस्कोच्या वारसास्थळ यादीमध्ये समावेश व्हावा यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाल्यामुळे यावेळी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांचे अभिनंदन करण्यात आलेले। यावेळी नाशिक शहर अध्यक्ष सुनील केदार तसेच प्रदेश स्तरावरील ज्येष्ठ पदाधिकारी गिरीश पालवे, मंडळ अध्यक्ष राहुल कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते। शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचा युनेस्कोचा वारसास्थळ यादीमध्ये समावेश झाल्यामुळे आनंद व्यक्त करत महाराजांचे कार्य आता खऱ्या अर्थाने जागतिक स्तरावर पोहोचवण्याची भावना यावेळेस व्यक्त करण्यात आली। यावेळेस कार्यकर्ते आणि शिवप्रेमींनी भगवे फेटे धारण करून हातामध्ये भगवे ध्वज नाचवत तसेच मोदी फडणवीस यांच्या प्रतिमा घेऊन पेढे वाटून आनंद साजरा केला। आणि यावेळेस भाजपा शहर अध्यक्ष सुनील केदार यांनी जागतिक दर्जाच्या ऐतिहासिक निर्णयामुळे देशाचा इतिहास आणि नावलौकिक जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन सांस्कृतिक आणि पर्यटनाचा चांगला लाभ होणार असल्याचं सांगितलं। दूरदर्शन बातम्यांसाठी श्री अनिल कुमार वैद्य, नाशिक। आणि महानगराचे चिटणीस अमित घुगे, उत्तम तात्या उगले, सर्वच मान्यवरांनी या ठिकाणी याच्यात सहभाग घेतला आणि सर्व महाराष्ट्रात हा आनंदोत्सव भारतीय जनता पार्टीच्या वतीने साजरा केला जात आहे। जागतिक वारशाचा दर्जा आज दिला गेला ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय आनंदाची आणि घोषणावह बाब आहे। जगाने ज्या महाराजांची दखल घेतली त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांची नावे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत झळकली ही आपल्या दृष्टीने अतिशय आनंदाची बातमी आहे। छत्रपती शिवाजी पहूर येथील तरुणाचा विहिरीत बुडाल्याने मृत्यू, सैन्य भरतीचे स्वप्न राहिले अधुरे। पहूर तालुका जामनेर सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या एका तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज गुरुवार दिनांक 10 जुलै रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास पहूर येथे घडली आहे। मृत तरुणाचे नाव ऋषिकेश समाधान खाटीक, वय वर्ष 19 असून तो आपल्या आजोबांसमवेत राहून शिक्षण घेत होता। सैन्यात भरती होण्याचं त्याचं स्वप्न होतं, त्यासाठी तो झपाटून मेहनत करत होता। गुरुवारी सायंकाळी आजोबा पांडुरंग गोविंदा खाटीक यांच्या शेतात फवारणीसाठी हौद भरताना ऋषिकेशचा तोल जाऊन डोक्याला जबर मार लागला, त्यामुळे तो बेशुद्ध अवस्थेत विहिरीत पडला आणि त्यामुळे बुडून गेला। घरच्यांनी शोधाशोध केली असता विहिरीजवळ सायकल आणि चपला दिसल्या। त्यानंतर विहिरीत पाहणी केली असता ऋषिकेशचा मृतदेह पाण्यात आढळून आला। याला तात्काळ पहूर रुग्णालय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तपासणीत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भूषण पाटील यांनी त्यास तपासणी अंतिम मृत घोषित केले। दुर्दैवी ऋषिकेशचे मातृछत्र हरपले होते। वडिलांनी दुसरा विवाह केल्यामुळे तो आजोबांच्या छायेखाली वाढला होता। फरदापूर येथे उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता। सैन्यात सहभागी होण्याचे स्वप्न उराशी बाळगणारा ऋषिकेश आज काळाच्या पडद्याआड गेला। त्याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होते आहे। अंतिम संस्कार उद्या 11 जुलै रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहेत। BBS न्यूज फराज अहमद, जामनेर तालुका प्रतिनिधी। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा, शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। धोडंबे सहकारी संस्थेचे कार्य उल्लेखनीय, कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे। नाशिक दिनांक 12 जुलै 2025। झिमाका वृत्तसेवा
धोडंबे सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम असून संस्थेचे कार्य उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी केले. आज चांदवड तालुक्यातील धोडंबे येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था कार्यालयाचे उद्घाटन आणि वैकुंठ रथ लोकार्पण प्रसंगी मंत्री ॲडव्होकेट कोकाटे बोलत होते. यावेळी खासदार भास्कर भगरे, आमदार डॉक्टर राहुल आहेर, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, जिल्हा उपनिबंधक फैयाज मुलानी, सरपंच मेघना रक्कीबे, संस्थेचे चेअरमॅन तथा सभापती नितीन उशीर, संचालक दिलीप कुमार केदार, उपसभापती केदू रक्कीबे, सचिव अरुण जाधव यांच्यासह संचालक मंडळ आणि ग्रामस्थ उपस्थित होते. मंत्री ॲडव्होकेट कोकाटे यांनी म्हटले की धोडंबे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचा आर्थिक लेखाजोखा पाहता या संस्थेच्या ₹85 लाख रकमेच्या ठेवी आणि ₹22 लाख रकमेचा इमारत निधी बँकेत जमा आहे. तसेच संस्थेमार्फत शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जाची नियमित परतफेड होत असल्याने संस्थेची आर्थिक बाजू भक्कम असल्याचे मंत्री ॲडव्होकेट कोकाटे यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांसाठी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक नवीन कृषी योजना आखण्यात येत आहेत. शेतीमालाला योग्य भाव मिळवण्यासाठी राज्यात कृषी विभागाच्या जागेवर शॉपिंग मॉल्स उभारून शेतकरी ते ग्राहक अशी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचं मंत्री ॲडव्होकेट कोकाटे यांनी म्हटलेलं आहे. यावेळी खासदार भास्कर भगरे, आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे चेअरमॅन श्री उशीर यांनी केले. सुरुवातीला मंत्री ॲडव्होकेट कोकाटे यांच्या हस्ते येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था कार्यालयाचे फीत कापून उद्घाटन आणि वैकुंठ रथ लोकार्पण करण्यात आले.